Once more! Once more! Once more! मित्रांनो, आज व्हिडिओ तो एकदम कडक आणि जबरदस्त झालेला आहे. तर व्हिडिओ जरा स्किप न करता शेवटपर्यंत पहा. हा व्हिडिओ आपण आल ॲटोमेशनचा वापर करून बनवणार आहे आणि आल ॲटोमेशन आपल्याला टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल. टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे मित्रांनो. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी आपला जो आल ॲटोमेशन ॲप आहे ना, ते ओपन करायचे. ओपन केल्यानंतर अशा प्रकारे इंटरफेस बघायला भेटेल. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला जे मटेरियलमधनं मी 3 XML फाईल्स दिलेले आहेत. तर ते 2 XML फाईलला आपल्याला विदाऊट पासवर्ड असणार आहे मित्रांनो. त्याला काय पासवर्ड नाही, पण रेडीमेड बिटमार्क जे आहे ना, त्याला आपल्याला एक पासवर्ड असणार आहे मित्रांनो. ह्यात फक्त आपले जे इमेजेस आहेत ना, ते रिप्लेस करायचे. हे पूर्ण एडिट केलेले बिटमार्कची फाईल असणार आहे पासवर्डची. आणि विदाऊट पासवर्डचे तुम्हाला पूर्ण व्हिडिओ एडिट करावं लागणार आहे. ते मी व्हिडिओमध्ये सांगणारच आहे मित्रांनो. त्यामुळे व्हिडिओ जरा स्किप न करता शेवटपर्यंत पहा. जर कोणाला आणखी देखील XML फाईल आल ॲटोमेशनमध्ये इम्पोर्ट करता येत नसेल, तर तुम्ही मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक व्हिडिओची लिंक दिलेली आहे. त्या व्हिडिओला तुम्ही पाहून लगे म्हणजे इझिली इम्पोर्ट करून घेऊ शकता. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आहे ना, ऑल मटेरियलमधनं ते जे सगळं मटेरियल आहे ना, ते आपल्याला घ्यायचं आहे. त्यानंतर ना प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून इथे आपल्याला कोणताही एक रेशो सिलेक्ट करून इथे क्रिएट प्रोजेक्टवरती क्लिक करायचं. त्यानंतर ना हे प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून टेक्स्टवरती क्लिक करून आपल्याला काहीही देखील लिहून इथे रोबोटो रेग्युलर आहे याच्यावरती क्लिक करून व्ह्यू ऑल फॉन्ट्सवरती क्लिक करायचं. त्यानंतर ना या 3 लाईनवरती क्लिक करून इथे इम्पोर्ट फॉन्ट्सवरती क्लिक करायचे. त्यानंतर मी जो फॉन्ट दिलेला आहे ना, मराठी 47चा, तो फॉन्ट इथे ॲड करायचं. त्यानंतर ह्या टेक्स्टला ॲड करून बघायचे. तर हे ॲड झाल्यानंतर ना मगच आपले जे XML फाईल्स आहेत ना बिटमार्कची आणि शेकविक्टची, ते 2 XML फाईल मगच इम्पोर्ट करायचे आहेत. तर आता अशा प्रकारचा आपला बिटमार्क प्रोजेक्ट असणार आहे आणि शेकविक्ट असणार आहे आणि बिटमार्क अशा प्रकारचा असणार आहे. पूर्ण एडिट करावं लागणार आहे मित्रांनो. आणि रेडीमेड म्हणल्यावर आपल्याला त्याला पासवर्ड असणार आहे. तो मी व्हिडिओमध्येच सांगितलेलंच आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आता बिटमार्क प्रिसेटमध्ये येऊन प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून आपला जो इमेज आहे ना, तो इथे सिलेक्ट करायचे. तुम्ही तुमचं कोणतेही देखील इमेज सिलेक्ट करू शकता. नाहीतर मी जो व्हिडिओ हे सगळे इमेजेस मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत मित्रांनो. तर आता हे कसं ॲड करायचं सांगतो. प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून आपला इमेज सिलेक्ट करून ह्या ऑप्शनवरती क्लिक करून पुढच्या बेटवरती यायचं. त्यानंतर हे जे 4 नंबरचा ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करून त्याचा एक्स्ट्रा भाग कट करून हे जे कोपऱ्यातलं 3 डॉट आहे याच्यावरती क्लिक करून फिल ऑप्शनवर यावरती क्लिक करायचे. जर तुमच्या इमेजला इकडे तिकडे सरकायचं असेल, मूव्ह अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन इथनं तुम्ही म्हणजे ॲडजस्ट करू शकता. त्यानंतर आता व्हिडिओच्या लास्टपर्यंत अशा प्रकारे प्रत्येक बीटवरती एक इमेजेस ॲड करत जायचे. तर मी आता लगेचच करून घेतो. तर बघू शकता मित्रांनो, मी व्हिडिओच्या लास्टपर्यंत अशा प्रकारे प्रत्येक बीटवरती वेगवेगळे इमेजेस ॲड करून घेतलेले आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा खाली यायचं. त्यानंतर ना स्टार्टिंगला खाली आल्यानंतर ना ही जे शेक इफेक्ट लेयर आहे, ही जी लेयर आहे ना, ह्या लेयरला असं लॉंग प्रेस करून एकदम वरती घ्यायचं आपल्या इमेजच्या वरती. त्यानंतर ना आता अशा प्रकारे इझिली आपले जे शेक इफेक्टचे नंबर्स आहेत ना, ते दिसायला सुरुवात होतील. तर सगळ्यात पहिल्यांदा आता हे केल्यानंतर ना बॅक येऊन आपले शेक इफेक्ट प्रेसेट आहे ना, त्यावरती यायचं. त्यानंतर ना आता आपले जे ते शेक इफेक्ट नंबर 1 लिहिलं आहे ना, आपल्याला त्या सेक्रेटरी नंबर 1ची जी लेयर आहे ना, ती खाली लेयर आहे. ह्या लेयरवरती क्लिक करून इफेक्ट्समध्ये जाऊन 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी ऑल इफेक्ट्सवरती क्लिक करायचं अशा प्रकारे. त्यानंतर आता इथे शेक इफेक्ट नंबर 1 कॉपी केले. तर आता इथे व्हिडिओमध्ये जिथे शेक इफेक्ट नंबर 1 दिसतं ना, त्या लेयरच्या खाली अशा प्रकारे आपल्याला आपल्या इमेजच्या लेयरला सिलेक्ट करून इफेक्ट्समध्ये जाऊन 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट्स करायचं अशा प्रकारे. तर मी असं व्हिडिओच्या लास्टपर्यंत शेक इफेक्ट नंबर 1च हुडकायचं मित्रांनो. त्यानंतर शेक इफेक्ट नंबर 1चा जो इफेक्ट आहे ना, त्या लेयरला पेस्ट करायचा अशा प्रकारे. तर बघू शकता मित्रांनो, अशा प्रकारे 1चा इफेक्ट झाल्यानंतर ना शेक इफेक्ट प्रेसेटमध्ये जाऊन शेक इफेक्ट नंबर 2 आहे ना, तो कॉपी करायचा आहे. असं त्यानंतर ना आता बिटमार्क प्रेसेटमध्ये जाऊन आता शेक इफेक्ट नंबर 2 जिथे लिहिलं आहे ना, तिथे आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करायचं आहे. तर हे छोट्या लेयर्सवरती पण काळजीपूर्वक पाहायचं आहे मित्रांनो. इथे शेक इफेक्ट नंबर 2 लिहिलेला आहे मित्रांनो. तर मी आता व्हिडिओच्या लास्टपर्यंत शेक इफेक्ट नंबर असं सगळे ॲड्स करून घेतो.
म्हणजे मित्रांनो आता सेक्युरिटी नंबरवरती सेक्युरिटी नंबर 1 वरती 1, 2 वरती 2 असं आता 3 वरती पण तुम्ही तिथनं 3 नंबरचा इफेक्ट कॉपी करून येते तुम्ही ह्या इथे 3 नंबरच्या इफेक्टवरती पेस्ट करायचे. त्यानंतर ना 4 नंबरचा देखील इफेक्ट कॉपी करून या 4 नंबरच्या लेअरवरती असं व्हिडिओच्या लास्टपर्यंत जेवढे 4 नंबरचे लेयर्स आहेत ना त्यावरती पेस्ट करायचे. असं 5 नंबरचा इफेक्ट तिथला शेक इफेक्टमधलं कॉपी करून इथे बीट मार्कमध्ये सेक्युरिटी नंबर 5 जिथे जिथे लिहिलं आहे तिथे तिथे आपल्याला पेस्ट करायचं आणि असंच 7 का 8 इफेक्ट्स आहेत मित्रांनो. ते सगळे इफेक्ट्स आपल्याला पेस्ट करून घ्यायचे. तर मी लगेचच आता करून घेतो. तर बघू शकता मित्रांनो मी अशा प्रकारे व्हिडिओच्या लास्टपर्यंत सगळे इफेक्ट्स आहेत ना ते पेस्ट करून घेतलेले आहेत. तर आता आपल्याला आहे ना इथे आपली ही जी बीट आहे ना ही 9.36 सेकंदवरची बीट त्या बीटच्या पुढची लेयर आहे ना ह्या लेयरला सिलेक्ट करून इफेक्ट्समध्ये जाऊन इथे खाली एकदम खाली एक टाईल्स नावाचा इफेक्ट आहे ना ह्याला सिलेक्ट करून हे जे 3 डॉट आहे याच्यावरती क्लिक करून कॉपी इफेक्टवरती क्लिक करायचे. त्यानंतर ना आता इथे 5 सेकंडचे 5ची शेक इफेक्टची लेयर आहे आणि त्या लेयरच्या पुढं जेवढे 4 नंबरचे इफेक्ट्स आहेत ना त्या सगळ्या इफेक्टला आपल्याला इफेक्ट्समध्ये जाऊन 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट्स करायचे. तर मी इथे ऑलरेडी केलेले आहे. तर हे किती कोडपर्यंत करायचं ते सांगतो. हे जे आता बघू शकता अशा प्रकारे 4 आणि 7 4 7 हे एवढेच आहेत मित्रांनो हे लेयर्स. तर आता हे शेक इफेक्ट नंबर 8 लिहिलेलं आहे ना तिथपर्यंत आपल्याला हे सगळे टाईल्सचा इफेक्ट पेस्ट करायचा आहे शेक इफेक्ट नंबर 4ला. तर हे म्हणजे बाकीचे जे शेक इफेक्ट नंबर 4चे बाकीचे लेयर्स आहेत ना त्याला टाईल्स इफेक्ट पेस्ट करायचं नाही तर त्याला करून घ्यायचे. त्यानंतर ना आता आपल्याला बॅक यायचं शेक इफेक्ट प्रेसेटमध्ये जायचे. त्यानंतर ना आता इथे एकदम लास्टला हे जे 2 लेयर्स दिलेले आहेत हे 2 लेयर्स आहेत ना याला सिलेक्ट करायचे अशा प्रकारे ह्या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी टू लेयर्सवरती क्लिक करून बॅक यायचे. त्यानंतर ना बीटमार्क प्रेसेटमध्ये येऊन आणखी एकदा स्टार्टिंगला ह्या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट टू लेयर्सवरती क्लिक करून व्हिडिओच्या लास्टला जाऊन परत त्याच लेयरला सिलेक्ट करून हे ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करून त्याला तिथपर्यंत वाढवून घ्यायचं. आपली जी शेक इफेक्ट नंबरची जी ग्रुपची लेयर आहे त्या लेयरला सिलेक्ट करून वरच्या डिलीट करून टाकायचं तर इझिली ते होऊन जाईल. त्यानंतर ना स्टार्टिंगला प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून आपला जो इमेज आहे म्हणजे हॅपी बर्थडे प्रिन्स लिहिलेला आहे ना ते आपल्याला इथे सिलेक्ट करायचे. तर अशा प्रकारचा इमेज सिलेक्ट केल्यानंतर व्हिडिओचा लास्टला जाऊन हे जे ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करून त्याला तिथपर्यंत ॲड करून मूव्ह अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन ह्याला असं खाली घ्यायचं. त्यानंतर इथे सेट करून घ्यायचं खालच्या साईडला. तर अशा प्रकारे सेट केल्यानंतर बॅकवरती क्लिक करून आणखी एकदा शेक इफेक्ट प्रेसेटमध्ये जायचे. त्यानंतर आपली जी हॅपी बर्थडे लिहिलेले जे 2 लेयर्स आहेत ना या दोन्ही लेयर्सला असं सिलेक्ट करून ह्या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी टू लेयर्सवरती क्लिक करायचे. तर मी मित्रांनो स्टार्टिंगला तुम्हाला एक फॉन्ट ॲड करायला सांगितलं होतं ना तर ते ह्याचाच फॉन्ट आहे मित्रांनो. तर ते तुम्ही ॲड केलं असेल तर चांगलं दिसेल हॅपी बर्थडे ते. तर ह्या आता 7.1 सेकंडची बीट आहे ना त्या बीटवरती येऊन ह्या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट टू लेयर्सवरती क्लिक करायचं अशा प्रकारे इझिली होऊन जाईल. तर आता आहे ना हे जे हॅपी बर्थडे प्रिन्स आहे ना ते कट करायचं. त्यासाठी आपल्याला 7.1 सेकंडच्या बीटवरती येऊन त्या लेयरला सिलेक्ट करून ऑप्शनवरती क्लिक करून त्याला स्प्लिट करून त्यानंतर हे जे 8.18 सेकंडची बीट आहे ना ह्या बीटवरती येऊन ह्या लेयरला आपल्याला स्प्लिट करून हे वरची जी लेयर आहे ह्या लेयरला सिलेक्ट करून ह्या वरनं कोपऱ्यातनं डिलीट करून टाकायचं अशा प्रकारे इझिली जाऊन म्हणजे तिथनं जाईल. तर आता एवढं झाल्यानंतर ना आता जर आजच्या रेडीमेड बीटमार्कचा पासवर्ड मी कडकमध्ये सांगतो मित्रांनो 1207 1207 असा पासवर्ड असणार आहे मित्रांनो. आणि आपले बीटमार्क आणि शेक इफेक्टला बिना पासवर्डचं मी दिलेलं आहे तर ते तुम्हाला एडिट करावं लागणार आहे म्हणून. तर अशा प्रकारे आपला व्हिडिओ ते एकदम कडकमध्ये बनवून रेडी होऊन जाईल. तर आता हा व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी कोपऱ्यातलं जे शेअरचं ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करून एक्सपोर्टवरती क्लिक करायचे. तर अशा प्रकारे आपला व्हिडिओ तो गॅलरीमध्ये सेव्हला सुरुवात होईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला आणखी देखील बर्थडे स्पेशल जे व्हिडिओ पाहिजे असतील तरी वरची प्लेलिस्ट आहे ना बर्थडेची त्यावरती क्लिक करून तुम्ही आणखी पाहू शकता. तर भेटूया पुढच्या नवीन इंटरेस्टेडमध्ये. तर पुढचा व्हिडिओपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र.